मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी संघ दक्ष आहे। विधानसभा निवडणुकीनंतर आता पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरलाय। मुंबईच्या प्रत्येक वॉर्डवर संघाची बारीक नजर असणार आहे। पुढच्या 2 महिन्यांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना साथ घातली जाणार आहे। मुंबईतील हिंदू मतांसाठी संघ मुंबईमध्ये प्रयत्न करणार आहे। लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघ सर्वे करणार आहे। महापालिका निवडणुकांसाठी सुद्धा आता संघ स्वतः या सगळ्यामध्ये लक्ष घालणार आहे। मुंबईकडे विशेष लक्ष असेल। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, संघाकडून मुंबईवर विशेष लक्ष दिलं जाणार असं समजतंय। विविध कार्यक्रम त्यासाठी घेतले जाऊ शकतात। काय नेमकं घडू शकतं? संघाकडून कुठली नेमकी पावलं उचलली जाऊ शकतात? रिद्धी, विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपण पाहिलं असेल तर संघाने मोठ्या प्रमाणात मुंबई असेल तर महाराष्ट्रात असेल काम केलं होतं आणि हिंदू मतदार जे आहेत ते एकवटण्याचा प्रयत्न संघाकडून करण्यात आला होता। आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आता संघ जो आहे तो दक्ष झालेला आहे। मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये संघ विविध कार्यक्रम घेणार आहे। ते इच्छुक मतदार जे मुंबईतले आहेत त्यांना कुठेतरी महायुतीकडे वळवण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे। आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणूक असेल त्यामध्ये एक है तो सेफ हैचा नारा जो आहे तो संघाकडूनच आला होता। अशाच पद्धतीने एखादा नारा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी येऊ शकतो आणि त्यासाठी संघ येत्या काही दिवसांमध्ये एक सर्वे करणार आहे आणि या सर्वेमध्ये महायुतीचा किती जागा मिळू शकतात याचा अंदाज येऊ शकतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं संघ जी आहे ते आपली रूपरेषा ठरवणार आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संघ मैदानात आहे। गेली अनेक वर्ष मुंबई पालिकेवर उद्धव ठाकरेंची सत्ता आहे। मात्र यावेळी भाजपला या ठिकाणी सत्ता मिळवायची आणि त्यासाठी संघ आता मैदानात उतरतोय। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।